आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आता मराठा बांधव येऊ लागलेत। या मोठ्या संख्येने आलेल्या मराठा बांधवांमुळे सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे। सलग दुसऱ्या दिवशी इथे कामावर निघालेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। तिथली काय परिस्थिती आत्ताची आहे जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडे। सचिन, रात्रभर कुठे ना कुठे विसावा घेतलेले मराठा आंदोलक हे आता पुन्हा एकदा आझाद मैदानाकडे निघत असतील। काय चित्र आहे सध्या सीएसएमटी बाहेरचं? या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते पोलिसांना जाब विचारतायत। आपण पाहू शकताय या ठिकाणी आंदोलकांची जी गैरसोय झाली आहे त्या गैरसोयीमुळे आंदोलक या ठिकाणी खऱ्या अर्थाने वैतागलेले आहेत। आंदोलकांची या ठिकाणी पाण्याची सोय नाही, शौचालयाची सोय नाही, त्यामुळे आंदोलक या ठिकाणी पाण्याची सोय नाही, शौचालयाची सोय नाही, त्यामुळे आंदोलक कुठेतरी या ठिकाणी वैतागलेले आहेत। आणि या वैतागलेले आंदोलक या ठिकाणी खऱ्या अर्थाने पोलिसांनाच या सभेचा जाब विचारतायत। आंदोलक या ठिकाणी वैतागलेले आहेत, या ठिकाणी आंदोलक अशांत आहे आणि या वैतागलेल्या आंदोलकांना शांत करण्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी पोलिसांना अपयश येताना दिसतंय। खरं तर पोलीस यांना मनोज जरांगे पाटलांची आण घालतायत, मनोज जरांगे पाटलांचा संदेश तुम्हाला ऐकवलाय असंही पोलिसांना सांगतायत। मात्र हे जे वैतागलेले आंदोलक आहेत हे सर्व आंदोलक जो रोष सरकारवरला आहे किंवा प्रशासनावरला जो रोष आहे हा रोष या ठिकाणी आंदोलक कुठेतरी पोलिसांवरती व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थाने मुंबईचं जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे आणि मुंबई महानगरपालिकेचं जे कार्यालय आहे त्याच्या पुढला जो रस्ता आहे हा रस्ता पूर्णतः या ठिकाणी आंदोलकांनी अडवला आहे, त्यामुळे मोठी अशी वाहतूक कोंडी झाली आहे आणि या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस करताना दिसत आहेत। पोलिसांना मात्र आंदोलक दाद देताना दिसत नाहीयेत, उलट आंदोलकांना शांत करणाऱ्या पोलिसांना या ठिकाणी आंदोलकच त्यांना नक्की काय गैरसोय आहे याबाबत विचारतात। आपल्यासोबत काय आंदोलक आहेत, काय सांगा काय झाले? या ठिकाणी कालपासून सरकारने कोणतीही व्यवस्था सुविधा केलेली नाहीये, त्यामुळे सगळे लोक या ठिकाणी नाराज झालेले आहेत आणि दादांनी आवाहन केलेलं आहे। परंतु काय आपण पाहू शकता या ठिकाणी पोलीस या ठिकाणी नागरिकांना आवाहन करते। आपल्याला मनोज दादांनी व्हिडिओद्वारे कालच आवाहन केलेलं आहे। करून दाखवलेला आहे। आपण कृपया रस्ता खाली करायचा आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी आंदोलक जे आहेत, आंदोलक वैतागलेले आहेत, सामान्य नागरिक आहेत या ठिकाणी बोलतायत। आंदोलक या ठिकाणी काय भावना काय चिखल बघा, गुडघे इतकं खड्डे आहेत त्याच्यात, कसं माणसाने काय करायचं? तिथं शासनाची कोणती सोय नाही। तुम्हाला इथल्या नागरिकांची चिंता वाटत आहे? आम्ही कोण आहेत? 700 किलोमीटरवरून आम्ही आले, 700 किलोमीटरवरून आम्ही आले। तुम्हाला इथल्या नागरिकांची जेवायला एक दिवस तुम्हाला वाटतंय ना? आमच्या 3 पिढ्या गेल्यात, 3 पिढ्या वाटोळ्या झाल्यात आमच्या। तुम्हाला एक दिवस त्रास सहन होणार झालाय आमचा? इथल्या नागरिकांची तुम्हाला गैरसोय जमना झाली आहे। आम्ही आज 3 दिवस झाला आलोय, 36 तास झाला प्रवास करतोय, 48 तास झाले। 7 किलोमीटरवर गाडी आहे आमची, खायला सोय नाही, पहिला सोय नाही। शासन काय करतंय? काय झालं शासन 30 रुपयाची बॉटल 50 रुपयाला केल्या पाण्याची, संडासला सोय नाही। हे जर वाटत असेल आणि हा इशारा आहे आमचा, फक्त दादाचा आदेश यावं, काय मराठी आहोत आम्ही दाखवून देऊ। दादांनी शांततेचं आवाहन केलंय, दादांनी शांततेचं आवाहन केलंय म्हणून शांततेचं आंदोलन चालू आहे। दादांनी पोलिसांना सहकार्य करायचं आवाहन केलंय। सहकार्यच करत आहोत आम्ही आणखीन काहीही केलं नाही। खायला जर नसेल, आम्हाला प्यायला जर नसेल, फक्त मैदान म्हणायला आझाद आहे, आणखीन आझाद झालं नाही। गुडघे इतके खड्डे येतो त्याच्यात, चिखल आहे हो, माणसं कसं बसतील? सरकारवरचा काय रोष आहे? सरकारवरचा काय रोष आहे? अहो, सरकारला आरक्षण द्यायला हे पहाटे 5ला संसद उघडी करून शपथ घ्यायला जमते आरामखोरांना या, आणि ह्यांना हे गोष्टी कळत नाही। कोर्टावर ढकलत आहे ते, कोर्टाचा काय संबंध आहे? अहो, तुम्ही थोडस इंटरेस्ट घेतल्यानंतर ह्या गोष्टीला काही वेळ लागणार नाही। ह्यांना करायचंच नाही, ते करायचंच नाही, ह्यांना मनावर घ्यायचं नाही। हे यांना आम्हाला मराठ्यांना एवढा हलक्यात घ्यायलेत ना, फक्त आदेश यावं मधून, एक मराठा लाख मराठा काय असतो ते दाखवून द्या। बरोबर आहे सचिन, तुमच्याकडे पुन्हा एकदा येऊ आपण। आता आझाद मैदानावर जाऊया, तिथे कृष्णा आवटी आपले प्रतिनिधी आहेत। कृष्णा, तिथली काय दृश्य दाखवाल? नक्कीच आपण पाहू शकतो कालपासून मनोज जरांगे यांचं पाटील यांनी जे आहे ते
आमरण उपोषण सुरू झालेलं अगदी काही वेळातच जे आहे ते या आंदोलनाला 24 तास पूर्ण होतील आणि जे मराठा आंदोलक विश्रांतीसाठी संपूर्ण आजूबाजू आझाद मैदानच्या आजूबाजूच्या परिसरात गेले होते ते आता पुन्हा एकदा आझाद मैदान येथे जे आहे ते जमायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो पाऊस जरी सुरू असला तरी मराठा आंदोलकांचा उत्साह काही कमी होत नाहीये। घोषणाबाजी सुरू आहेत, एक हम सब जरांगे अशी देखील जी घोषणा दिली जात आहे, एक मराठा लाख मराठा अशी देखील घोषणा दिली जात आहे आणि प्रमुख म्हणजे पाहायला गेले तर आज जी आहे ती मुदत वाढवून दिलेली आहे, परंतु आज पुन्हा एकदा मुदत वाढवून दिली जाते का किंवा पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदान यांना परवानगी मागतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण मनोज जरांगे मराठा आंदोलकांचं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत आम्हाला मनोज जरांगे पाटील किंवा आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आझाद मैदान सोडणार नाही, आम्ही आंदोलन असंच सुरू राहणार। पाऊस कितीही पडू द्या तरी आम्ही या आझाद मैदानमधून बाहेर पडणार नाही, आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार। थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, पाऊस सुरू आहे, तुमचा आंदोलन अजूनही सुरू आहे, काय सांगाल? सर, आम्हाला हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजेच, आमच्या मुलं बाळांसाठी आरक्षण हे पाहिजेच, हे मिळालंच पाहिजे। आमचे पाटील जोपर्यंत लढतात तोपर्यंत आम्ही लढत राहणार आणि पाऊस पडू काही होऊ आम्ही मरणाला तयार आहे, आम्हाला आरक्षण हे पाहिजेच। माझं म्हणणं आहे सगळ्यांना आरक्षण हे मराठा समाजाला आजपर्यंत अन्याय केलेला आहे, सत्ताधारी पक्षांनी केलेला। मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं तुम्हाला आरक्षण देतो म्हणून, आजपर्यंत काही तोडगा काढला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साहेबांनी सुद्धा आता काहीतरी त्या निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे। पण पाहायला गेलं तर अगदी प्रशासनाकडून कुठलंही शिष्टमंडळ अद्याप 24 तास होतील, अगदी काही वेळात प्रशासनाकडून कुठलंही किंवा शिष्टमंडळ आलेलं नाहीये, काय सांगाल याबद्दल? प्रशासनाने थोडं हलगर्जीपणा घेऊन मराठा समाज अजूनही अन्याय करत आहे, अजूनही अन्याय करत आहे। प्रशासनाने काहीतरी तोडगा काढून इथपर्यंत येऊन पाटलांच्या समोरून काहीतरी तोडगा काढावा समाजासाठी। काय सांगाल, अगदी पाऊस पडलाय, अगदी तुम्ही बॅग देखील खांद्याला लावून आंदोलनात सहभागी आहे, काय सांगाल बॅगेमध्ये? काय तुमच्या बॅगेत जरा दाखवतो तुम्हाला 2 मिनिटं। खाण्यापिण्याचं सामान आहे, कपडे, नक्कीच आपण पाहू शकतो अगदी ही सॅक बॅग घेऊन जे संपूर्ण कपडे असतील किंवा जी संपूर्ण गरजेच्या लागणाऱ्या वस्तू आहेत या सर्व बॅगेत जे आहेत आपल्याला घेऊन सोबत आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी राहण्याची व्यवस्था नसल्या कारणामुळे सर्वच कपडे वगैरे सर्वच एकत्र घेऊन एकत्र आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये, अगदी घोंगडी असेल, चादर असेल किंवा राहण्याची सोय, काय सांगाल? दादा, आम्हाला फक्त आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे, ओबीसी मधून पाहिजे। शिक्षणामध्ये आजकाल मुलं खूप आत्महत्या करतायत, का बरं करतायत हे सरकार विचार नाही करत का? आई वडिलांनी कुठून 10-10, 20-20 लाख रुपये आणायचे पर इयरला, लाखो रुपये लागतात शिक्षणामध्ये। हे ज्याला कळतं ना, हे ज्याला कळतं त्यालाच आरक्षणाची झळ कळती। साहेब, त्या शिक्षणासाठी किती पैसे लागतात हे त्याच्या आई वडिलाला विचारा। पाटील जे म्हणतील तोपर्यंत तिथून एकही मराठा हटणार नाही। एक मराठा! पाहू शकतो आंदोलक देखील जे आहे ते भावूक झालेलं आहे। आरक्षणाची झळ ज्याला माहिती आहे त्यालाच कळते असं देखील जे आहे ते आंदोलकांचं म्हणणं। काय सांगाल, पाऊस सुरू आहे तरी तुम्ही आंदोलनात आहात? जोपर्यंत पाटील आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही इथून 1 मिनिट, एक माणूस सुद्धा इथून हलणार नाही। जोपर्यंत आदेश देणार नाही, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून मुंबई आम्ही सोडणार नाही। आम्ही खाण्यापिण्याचं सोबत सगळं सामान आणलं, काल पूर्ण दुकान सगळे आमच्यासाठी बंद केले होते, तरी आमचे काही जे आंदोलक होते ते उपाशी राहिले, तरी सुद्धा आम्ही घरी गेलो नाही। जिथं ज्या परिस्थितीत राहिलो त्या परिस्थितीत जिथं भेटलं तिथं खाऊन आम्ही रेल्वे स्टेशनवर कुठं आम्ही झोपले, पण आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, मुंबई सोडणार नाही। तुमचं काय म्हणणं? काय तुमचं काय म्हणणं? देवेंद्र फडणवीसला एकच म्हणणं आहे, देवेंद्र फडणवीसना सर्व हॉटेल जरी बंद केल्या तर आम्ही सर्व मराठा समाज मिळून इथं सर्वांना पोचू शकतो। हा मराठा समाज असा आहे की सर्व धर्माला समोर घेऊन चालवतो, त्यामुळे पाटील म्हणतील तोपर्यंत आम्ही हलणार नाही। पाटील म्हणतील तोपर्यंत हलणार नाही असं देखील म्हणणं। काय सांगाल? आम्ही 3 दिवसापासून पावसामध्ये दिसतो, आमचे लेकरं बाळ उन्हात आहे आणि एवढं करून आम्हाला सोय नाही आहे। पाऊस चालू आहे दादा, आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही हालत नाही। आम्हाला गोळ्या घाला शासनाने, नंतर दादाला घाला, आम्ही गोळ्या घ्यायला तयार आहे, पण फडणवीस सरकारनं आमचा अंतर घेऊ नये एवढीच आमची विनंती आहे।
बाबा तुम्ही कुठून आलात? एकुणी सांगत वैजापूर तालुका संभाजीनगर. संभाजीनगरमध्ये कसं संभाजीनगरचा अगदी तुम्ही मुंबईचा प्रवास जो आहे कसा केला? आम्ही दादाच्या ताब्यामध्ये सहज त्याच्या संघ आलो आणि वाटण जेवढा त्रास झाला दादाला आमच्यापासून भलता त्रास आहे, कारण पब्लिक भरपूर आहे. पण दादाने आम्हाला एकच सांगितलंय, कोणाला काही बोलायचं नाही, शासनाच्या विरोधात बोलायचं नाही. आम्ही लोक तरी शासन मध्ये दारू पिऊन आले, काही आमचे समाज दारू पिऊन येणारा नाही, शेतकरी समाज आहे आमचा, कधी दारू पिणार नाही. कोणाला काही बोलायचं आम्हाला दादाने सांगितलेलं आहे, आम्ही दादाचं वचन पाळणार आहे. पहिल्या सुद्धा आम्हाला शासनाला गोळ्या घाला, नंतर दादाला घाला, पण आम्हाला आरक्षण मिळाले. प्रवासादरम्यान तुम्ही संभाजीनगर पण काय काय त्रास अनुभवला, काय काय त्रास झाला किंवा जेवणाची सोय होती का? जेवणाची सोय आम्ही आमच्या घरून आणले, वाटाणे केले. आम्हाला फक्त जुन्नरमध्ये जेवण घातलं, जुन्नरमध्ये आमची सोय झाली. परंतु तिथून पुढे आमचे कांदे, मिरच्या, टमाटे सर्व संघ आहे. आम्ही वाटाणे आमच्या गाड्यामध्ये स्वयंपाक करतो आणि गाड्यामध्ये झोपतो, त्याच्यावर पलीकडे काही नाही. आम्हाला त्रास भरपूर झालेला आहे. हा त्रास शेतकऱ्याला होऊ नये, परंतु न विलाज ना, कारण हे काय करतात, जसं आंबा झाडाला येतो आणि पिकल्यानंतर तो चोखायचा आणि फेकून द्यायचा, तसा प्रकार या सरकारने केलेला आहे. आमचं मतदान घेता, आम्हाला लागेल तेवढं आमिष देता, परंतु आमची दिशाभूल केलेली आहे. या सरकारने दिशाभूल करू नये. आमच्या दादाला न्याय द्या, दादा बघा आम्हाला न्याय मिळेल. आमच्या दादाचा आमची शेतकरी लोक शब्द ऐकणार आहे. नक्कीच सरकारने दिशाभूल केली आहे असं देखील जे आहे ते म्हणणं आंदोलकांचं नाही. काय सांगाल, पाऊस पडतोय तरी उत्साह काही कमी होत नाही, घोषणा देत आहे 1 मराठा लाख मराठा. एवढं लांबून छत्रपती संभाजीनगरहून आम्ही आलेलो आहे, भर पावसामध्ये आलेलो आहे. जे काही जे सरकारने याची दक्षता घेतली पाहिजे, या दक्षता घेतलेली पाहिजे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही एक क्षणही इथून हटणार नाही, कारण की आमच्या पाटलाला न्याय भेटला नाही तर आम्ही इथून एक क्षण सुद्धा हटू शकत नाही. सरकारने याची दक्षता घेतली पाहिजे तात्काळ. जय हिंद, जय शिवराय. नक्कीच आपण प्रशासनाने याची दक्षता घेतली पाहिजे. काय तुमचं म्हणणं आहे? जेवढी वाटाणा आमची सोय झाली तेवढी इथं सोय झाली नाही. पूर्ण हॉटेली बंद करण्यात आल्या, कोणाला पाणी प्यायला नाही, कुठं टॉयलेटची सोय नाही. आझाद मैदानाकडे तुम्हाला सगळे चिखल आहे, पाणी साचलेलं आहे, त्यामध्ये पावसात उभे पूर्ण मराठा समाज. एवढं सरकारनं आम्हाला जेवढं आडून पाहिलंय याच्या आधी कधीच कोण्या सरकारनं पाहिलेलं नाही. भाजप सरकार म्हणजे एकदम मराठ्यांना खालच्या स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे. त्याचं काही घेणं देणं नाही सरकारला. आमच्या मताचं काहीच किंमत नाही. आम्ही मतं टाकून पूर्ण फसलेलो आहे. या जेवढं बोलून मी हे करतो. काय सांगाल, आज तुम्ही आंदोलनात सहभागी झाला, अगदी बॅग वगैरे घेऊन तुम्ही सहभागी आहे, पाण्याची बॉटल दिसते, काय काय नक्कीच काय सांगाल? आज या ठिकाणी कालपासून मनोज दादाचं या ठिकाणी आरक्षण चालू आहे आणि उपोषणाला बसलेले आहेत. सरकारला एवढीच विनंती आहे की मराठा समाजाचा अंत या ठिकाणी आपण पाहू नये. शैक्षणिक क्षेत्रापासून मराठा समाज हा मागासलेला आहे. सध्याची जर परिस्थिती बघितली, आपल्याला जर MBBSला मुलं लावायची असतील, मराठा समाजाचे त्या ठिकाणी 95-95 मार्क घेऊन मुलं MBBSला लागत नाहीत. या ठिकाणी अल्पसंख्याक हा आरक्षणामध्ये जो गेलेला प्रवाह आहे, त्या प्रवाहातील 60 मार्काचे मुलं या ठिकाणी MBBSला लागत आहेत. त्याचबरोबर नोकरीमध्ये आरक्षण नाही मराठा समाजाला. आज मी BPEd, MPEd, योग शिक्षक डिप्लोमा करून मी आज इतरत्र फिरत आहे. त्यामुळं माझ्या सरकारला विनंती आहे, फडणवीस सरकारला कळकळीची विनंती आहे, आज नाही तर उद्या या मराठा समाजाला OBCतून आरक्षणाचा मार्ग तुम्ही मोकळा करून द्यावा. आणि या ठिकाणी आमचा जो राजा बसलेला आहे त्याला आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या पाठीमागेचे आम्ही भक्कमपणे उभं टाकणार आहोत. एवढंच आपल्याला या ठिकाणी बोलतो. तुम्ही उच्च शिक्षित देखील आहात, तुम्ही शिक्षण देखील उच्च घेतलेलं आहे, अगदी तुम्ही आंदोलनाला सहभागी झाला, तुमच्या खांद्यावर बॅग दिसते, काय काय बरं ह्या बॅगेत जरा सांगाल? या बॅगेमध्ये सर्वच आहे. मी झोपल्यापासून घरून जी सिदोरी आणलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दाखवतो. चार्जर आहे सोबत, घरच्यांशी कॉन्टॅक्ट करायचं. त्याचबरोबर आम्ही रेल्वे स्टेशनला झोपलेलो आहोत. हे आमचे कपडे आणलेले आहेत. आम्ही जवळपास दादा जोपर्यंत जेवढे दिवस या ठिकाणी राहतील तेवढे दिवस आमचं या ठिकाणी नियोजन आहे. स्वखर्चाने आतापर्यंत मराठा समाजावर या ठिकाणी ताशेरे ओढल्या गेलेत की मराठा समाजाला कोण अन्न पुरवतो. हे बघा, हे स्वतःच्या घरून कापड आणलेलं आहे, ही सतरंजी आहे, ही आईने माझ्या दिलेली शिदोरी मी सोबत आणलेली आहे. त्याचबरोबर जेवढे मला
जेवढं मला समजा शक्य होईल मला राहण्याचं या ठिकाणी तेवढं मी घेऊन आलेलं आहे. उच्च शिक्षित आम्ही असल्यामुळं आम्हाला या ठिकाणी नोकरीमध्ये न्याय मिळत नाही. सरकारनं क्रीडा शिक्षकांचं माझं शिक्षण हे पूर्ण क्रीडा शिक्षकाचं झालेलं आहे. सरकारनं आतापर्यंत 50 वर्षामध्ये क्रीडा शिक्षकांची या ठिकाणी भरती केलेली नाही. कृपया सरकारला विनंती आहे, मराठा समाजाला आरक्षण देऊन तुम्ही म्हणता की ज्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी, जो मागासलेला समाज आहे त्याला प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण त्याच्यासाठीच काढलं होतं की जे अल्पसंख्याक आहेत त्यांना जे मुलं जे प्रवाहात आहेत की बुवा जे समाज पुढे गेलेले आहेत त्यांना त्या प्रवाहात आणण्यासाठी मिनिमम 10 वर्षासाठी आरक्षण दिलं होतं. कुठेतरी मग तुम्हाला खंत वाटते का? तुम्ही उच्च शिक्षित आहात, एवढं शिक्षण घेतलेलं आहे, आज 2 वर्षांपासून लढा सुरू आहे आरक्षणाचा, आणि आज देखील तुम्ही अजूनही लढा देता आणि आत्ता देखील आझाद मैदान येते आंदोलनासाठी उपस्थित आहात. म्हणजे अगदी काम सगळं सोडून तुम्ही उपस्थित आहात. कुठे खंत वाटते का? खंत तर निश्चितच वाटणार आहे, कारण की आई वडिलांनी शेतामध्ये कष्ट करून आम्हाला जे शिक्षण दिलेलं आहे की बुवा आपला मुलगा उच्च विभूषित व्हावा, कुठेतरी त्याने समाजाचं कार्य करावं, सत्कार्य करावं, यासाठी त्याने जे आईवडिलांनी आम्हाला शिक्षण दिलं त्याचा या ठिकाणी कुठेतरी गैरवापर होत आहे. सरकारला एवढीच विनंती आहे की मराठा समाजाला लवकरात लवकर आपण आरक्षण द्यावं. आज मनोजदादा या ठिकाणी रातकालपासून या ठिकाणी अमर उपोषणाला बसलेले आहेत. मराठा समाजानं धो मुंबईमध्ये पाऊस पडत आहे. मराठा समाज दादाच्या पाठीमागं आहे की या ठिकाणाहून 1 इंच हटायला तयार नाही. आम्ही जोपर्यंत आम्हाला रिझल्ट येणार नाही तोपर्यंत या ठिकाणाहून या आझाद मैदान आम्ही सोडणार नाही. नक्कीच आझाद मैदान आम्ही सोडणार नाही. पण पाहायला गेलं तर 24 तास काही वेळातच जे आहे ते पूर्ण होतील मनोजदादा जरांगेच्या उपोषणाला. काय प्रतिक्रिया? तुम्ही आंदोलनात पुन्हा एकदा सहभागी झालात सर्वत्र. हे सरकार म्हणत आहे की दादाच्या पाठीमागं कोण नाही. मला सांगा, हा पूर्ण सध्याचा काळ जो आहे तो पूर्ण सणावाराचा काळ आहे. तुम्ही म्हणताय ना की दादाच्या पाठीमागं कोणी नाही. आज गणेशोत्सव प्रत्येक गावात आहे. दादानं जो गणपती आणला त्याच्यासोबत आमचा पूर्ण मराठा समाज आलेला आहे. आता सध्या गौरी महालक्ष्मीचा सण खेड्यापाड्यात आहे की आम्ही आमच्या घरी सांगून आलो की तुम्हाला महालक्ष्मी तुम्ही तुमच्या याच्यावर करा, आम्ही दादाच्या सोबत दादाच्या लढ्यामध्ये आहो. आणि तुम्ही म्हणताय ना दादाला हे स्क्रिप्ट कोण लिहून देते? हा पूर्ण मराठा समाज दादासोबत आहे. या गरजवंत मराठ्यांना आज आरक्षणाची गरज आहे. ही धग सरकारने बघावी. हा काही कुणी बोलवलेला की कुणाची रसद पुरून आलेला समाज नाही. हा स्वतःची रसद घेऊन आलेला समाज आहे. हा समाज 15 दिवस नाही, आम्ही 1 महिना जरी झालं तरी दादाची साथ सोडणार नाही या ठिकाणी. हा खरोखर निश्चित. काय सांगाल? 24 तास पूर्ण झालेत. पवित्रा तुमचा आक्रमकच आहे. तुम्ही जोपर्यंत दादा आदेश देणार नाही किंवा आंदोलनाच्या मागण्या पूर्ण नाही तोपर्यंत तुम्ही हटणार नाही. काय सांगाल? सर्वांना सस्नेह जय जाऊ. सरकारने समाजाचा अंत न पाहता लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्या. तसेच आज मुंबईमध्ये परिस्थिती अशी आहे की जवळपास आम्ही पाहतो कालपासून की सर्व हॉटेल्स वगैरे सर्व बंद केलेले आहेत. या ठिकाणी सर्व शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी व मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय द्यावा. कृष्णा, या सगळ्या आंदोलकांच्या भावना तर आपण जाणून घेत राहूच. मात्र